नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच विराज प्रोफाइल आणि या विराज प्रोफाइलच्या संदर्भात आपण आज आलो आहोत ग्रामपंचायत मान या ठिकाणी, कारण की विराज प्रोफाइल लिमिटेड ही कंपनी आता कुठेतरी आपला विस्तार या ठिकाणी करत आहे। 100 ते 150 एकरमध्ये आपलं विस्तारितकरण या मान ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ती करत आहे। विषय असा आहे की 2012 रोजी या ठिकाणी जनसुनावणी झाली होती आणि या जनसुनावणीमध्ये जे काही इथल्या स्थानिक ग्रामस्थांना आश्वासन दिले होते ते आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी कुठेतरी होताना दिसत नाही आहे। तसेच या ठिकाणी जो प्लांट होणार आहे त्या प्लांटचं जो काही पाणीचं निरासरण होणार आहे त्याचं डिमॉलिशन होणार आहे याचा कोणता यांच्याकडे प्लान नाही आहे। ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आपण जो आम्हाला कमिटमेंट केलं होतं, जे काही आश्वासन केलं होतं स्थानिक लोकांना भूमिपुत्रांना नोकऱ्या देणार, तसेच जो CRS फंड असतो जो खाजगी क्षेत्रातून ग्रामपंचायतला भेटलेला एक मोबदला असतो तो मात्र 2012 पासून आतापर्यंत 2026 पर्यंत देण्यात आलेला नाही आहे। आणि याचा उद्रेक घेऊन सर्व स्थानिक पक्षातील लोक आणि मंडळींनी तसेच इथल्या ग्रामपंचायत मान तसेच इथल्या स्थानिक सर्व भूमिपुत्रांनी एकच एल्गार उभारलेला आहे, तो म्हणजेच येत्या 8 एप्रिल 2026 रोजी होणारी जनसुनावणी मात्र पुढे ढकलण्यात यावी। आणि दुसरा या ठिकाणी प्रश्न असा आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी जी जनसुनावणी घेण्यात आलेली आहे ती जनसुनावणी कोणत्याही शासकीय दरबारामध्ये न घेता ज्या ठिकाणी ज्या ग्रामस्थांचा ज्या कंपनीला विरोध आहे ती म्हणजेच विराज प्रोफाइल या कंपनीला त्यांच्या दालनामध्ये मात्र या ठिकाणी 8 तारखेला ही जनसुनावणी होणार आहे। म्हणजे कुठेतरी प्रशासन या कंपनीच्या समोर झुकलेलं आहे का? या विराज कंपनीचा जो काही मालक आहे त्याच्यासमोर प्रशासनसुद्धा आपल्या बोटावरती चालवत आहे का? हा मात्र गंभीर प्रश्न येत्या ग्रामस्थांना पडलेला आहे। सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक प्रश्न म्हणजे हा आहे की ह्या कंपनीला का विरोध होतो आहे, कारण की ह्या कंपनीमध्ये कोणत्याही पद्धतीचे सुरक्षेचं कमिटमेंट नाही। या ठिकाणी कोणताही कर्मचारी काम करत असताना त्याचा सुरक्षिततेचा मात्र कुठेतरी प्रश्न गंभीर असतो। ज्या घरातून आपला कामगार, आपला पती, आपला मुलगा, आपला वडील जे कोणी या ठिकाणी कामाला येत असतील ते मात्र संध्याकाळी घरी येतील याची शाश्वती नसते। आणि सर्वात गंभीर विषय या ठिकाणी असा आहे की या कंपनीकडून होणारा प्रदूषणचा विळखा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतो की या ठिकाणी जो ड्रेन वॉटर जो त्यांचा आहे, जो कंपनीतून निघालेला जो काही याच्यावरती प्रतिक्रिया होते त्या संपूर्ण रासायनिक पदार्थाचा गाळ मात्र आपल्याला या ठिकाणी प्रदूषणाचा विळखा या ठिकाणी पाण्याच्या नुसार दिसत आहे। मात्र या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ कोणत्या आश्वासनाने, कोणत्या ॲफिडेविट त्यांच्या ऑडिट रिपोर्टनुसार ह्या कंपनीला अप्रूव्हल देऊन अशा प्रोजेक्टला त्या लोकांनी संमती देतात, हा एक सर्वात गंभीर प्रश्न मात्र या ठिकाणी नागरिकांना पडलेला आहे। आपण बघू शकतात या कॅमेऱ्याच्या माध्यमाने की हा पाण्याचा कलर जो आहे तो पूर्ण लालसर झालेला आहे आणि याचाच परिणाम असा की इथला पाणी हा जमिनीमध्ये मुरल्यानंतर इथे जर आपण बोरिंग खोदला तर त्या बोरिंगमध्ये सुद्धा लालसर पाणी निघतोय। म्हणजेच कुठेतरी या इथल्या स्थानिक लोकांना पाण्यापासून धोका उत्पन्न होत आहे, तो या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघू शकतात। तसेच आज दिनांक जे काही मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा तो मान ग्रामपंचायतपासून ते थेट विराज प्रोफाइल या कारखान्यापर्यंत धडक मोर्चा होणार आहे। आणि सर्व स्थानिक कामगारांची तसेच इथल्या स्थानिक लोकांची, भूमिपुत्रांची एकच मागणी आहे की येत्या 8 एप्रिल 2026 रोजी होणारी जनसुनावणी ही पुढे ढकलण्यात यावी। तसेच हा पूर्ण प्रकल्प आहे त्याला बेकायदेशीर प्रकल्प आहे, याला कोणत्याही स्थानिक तसेच ग्रामपंचायतचा मात्र निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। बघूया हा मोर्चा कसा असेल या व्हिडिओच्या माध्यमाने। सोबत आहेत पालघर जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष शिवसेना प्रमुखचे जे कुंदन संके सर आहेत। सर, काय म्हणाला, आपला सरळ मोर्चा हा ग्रामपंचायत मानपासून ते थेट विराज प्रोफाइल या कारखान्यापर्यंत जातोय, काय आपल्या मागण्या आहेत? नाही, विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून जी 8 एप्रिलला जनसुनावणी ठेवली आहे ही मुळात नियमबाह्य आहे। विराज उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून ज्या माध्यमातून या भागामध्ये प्रदूषणाचं त्यांनी रुद्ररूप धारण केलेलं आहे आणि केवळ याचा त्रास जनतेला नाही तर उद्योगांना सुद्धा आहे। आणि आज त्यांनी जी जनसुनावणी ठेवली आहे भविष्य पूर्वीला हा निसर्गरम्य भाग आहे, बाजूला सूर्याची नदी आहे आणि या ठिकाणी त्यांचा आधीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून उलट या लोकांना विस्थापित व्हावं लागलं। तर एवढं मोठं प्रदूषण आहे की त्यांना इकडची घरं सोडावी लागली। आता त्यांनी ज्या आधारावर हा MOU केलेला आहे सरकारसोबत तो चुकीचं खोटं सांगून केलेला आहे की रोजगार उपलब्ध होईल, आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल, हे सगळं खोटं आहे। कारण ह्याच्यापूर्वी जो झाला प्रकल्प याच्या प्रदूषणामुळेच त्यांना बाहेर पडावं लागलं। त्यामुळे 8 तारखेची जनसुनावणी ही ठेवलंय पुढे त्यांच्या जागेत ठेवलंय, म्हणजे सर्वात मोठं उल्लंघन आहे। खाजगी
उद्योग समूहाची जनसुनावणी आहे, तुम्ही त्यांच्या जागेवर कसं काय ठेवू शकता? आणि तिकडे तुम्ही बाहेरच्या लोकांना बोलवता की निर्भयपणे आपला मत व्यक्त करा. हे सगळं थोतांड आहे आणि विराज कंपनीच्या बाबतीमध्ये सरकारने ताबडतोब एक भूमिका घ्यावी की 8 तारखेची जनसुनावणी रद्द करावी. आणि पेसा ग्रामपंचायत आहे, पेसा ग्रामपंचायतीमध्ये सर्वोच्च अधिकार हा जनतेला असतो. त्यामुळे सरकारने ताबडतोब, मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनीत्रा वहिनी यांना या माध्यमातून आवर्जून विनंती करतो की पर्यावरण महत्त्वाचं आहे, उद्योग आला पाहिजे, तो कुठला आला पाहिजे, तो आता पूरक असेल त्या भागाशी. त्यामुळे हा जनसुनावणी रद्द झाली पाहिजे आमची मागणी आहे आणि सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. आजचं आंदोलन इशारावंच आहे. पुन्हा जर ह्या माध्यमातून केलं तर हे वेगळं स्वरूप धारण करेल, ह्या माध्यमातून आम्ही स्पष्ट करतो. नक्कीच या ठिकाणी जर आपला आज ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये एक भव्य असा मोर्चा आणि निषेध मोर्चा निघणार आहे. दादा, काय म्हणाल की 2012 साली जी जनसुनावणी झाली होती त्याच्यामध्ये या सर्व स्थानिक ग्रामस्थांना जे काही कमिटमेंट केली होती, तसेच जो CRS फंड 10 कोटी रुपये देण्यात येणार होता, मात्र त्याच्या कुठेतरी पायमल्ली आणि अक्षरशः फसवणूक केली, त्याबद्दल आपण काय विराज कंपनीचं दुसरं नाव हे फसवणूक आहे. या माणसांनी 1995 पासून हा एस्टॅब्लिश आहे या इकडे. आपल्या पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये जिकडे जिकडे प्रदूषण आहे तिकडे विराज आहे. आणि विराज म्हणजे प्रदूषण हे दुसरं नाव आहे. म्हणजे वायू प्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, या माणसांनी ध्वनी प्रदूषण सुद्धा आम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं. आणि 2012ला जी जनसुनवाई झाली त्यामधलं एकही काम या माणसांनी केलं नाही. उलट आमचे आदिवासी लोक त्या ठिकाणं विस्थापित झाले याच्या कंपनीच्या प्रदूषणामुळे. दादा, काय म्हणाल की आता जो आपण या ठिकाणी मोर्चा घेऊन थेट विराज प्रोफाईलच्याकडे जातात, परंतु विचार प्रोफाईल अक्षरशः सर्व ग्रामस्थांची फसवणूक केलेली आहे आणि हा वारंवार कमिटमेंट करून सुद्धा ते आपल्या शब्दावरती नाही आहेत, तर त्याबद्दल आपण काय म्हणाल? माझं एकच मत आहे की मागच्या वेळेला जी जनसुनावणी झाली त्यावेळेला दिलेली आश्वासनं ग्रामपंचायतीला ती आज तक आहेत कधीही पूर्ण झालेली नाही. एवढी मुजोर कंपनी जर या परिसरात परत आपला विस्तारीकरण करत असेल तर येथील पर्यावरणाला आणि येथील स्थानिक लोकांना त्यांचं भूर्दंड भोगावं लागेल. म्हणून ही आणि ह्याच्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी जी जनसुनावणी घेतलेली आहे ती त्यांच्या प्रांगणामध्ये घेतलेली आहे. ही शासनाची आणि कंपनीची खूप मोठी चूक आहे, ती त्वरित सुधारावी व ही जनसुनावणी रद्द करण्यात यावी आणि हा प्रकल्पही रद्द करण्यात यावा. ही या ग्रामपंचायत आणि येथील परिसर आणि लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षीय नेत्यांची हीच मागणी आहे. नक्कीच या ठिकाणी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून दिसत आहे की ज्या मागण्या घेऊन इथे ग्रामस्थ येत आहेत, आपण बघू शकतात की बहुसंख्येने या ठिकाणी संपूर्ण आजच्या या मोर्चामध्ये सामील झालेली ही मंडळी आहेत. यांची एकच मागणी आहे की या ठिकाणी पर्यावरणाला धोका असलेली जी विराज प्रोफाईल कंपनी आहे त्या कंपनीने तात्काळ आपली स्थगिती देऊन हा प्रोजेक्ट बंद करावा. तसेच ज्या काही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या या ठिकाणी शाश्वती पूर्तता केलेल्या नाहीत. म्हणून हा एल्गार मोर्चा या ठिकाणून ग्रामपंचायत मानपासून ते थेट विराज प्रोफाईल या कंपनीपर्यंत धडक मोर्चा जात आहे. आज आपल्यासोबत आहेत उलगुलम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोक शिंगाडा. सर, काय म्हणाल, मान ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे काही ग्रामस्थ आहेत त्याने उठाव केलेला आहे, येथील विराज प्रोफाईल कंपनी जी आता विस्तार करू इच्छिते, परंतु ते बेकायदेशीर आहे आणि येत्या 8 तारखेला जी जनसुनावणी होणार आहे ते सुद्धा विराज प्रोफाईलच्या दालनामध्ये होत आहे, जी आपल्याला सरकारी दालनामध्ये व्हायची होती परंतु ते या दालनामध्ये होते आणि त्याच्या विरोधात हा मोर्चा येत आहे. सर, त्याबद्दल तुमचं मत काय? मुळात 8 तारखे जनसुनावणी ही शक्यतो रद्द शासनाला करावी लागेल. कारण की ही जनसुनावणी ही कुठल्याही शासकीय कुठल्या तरी कार्यालय किंवा ओपन मैदानामध्ये घ्यायची असते. ते एखाद्या ज्याच्या विरोधामध्ये जनसुनावणी आहे आणि त्याच्या जर दालनामध्ये जर ते घेत असतील तर हे कुठेतरी शासन प्रशासन सुद्धा हे उद्योगपतींच्या बाजूने आहे हे असं दिसून येते. आणि ही जनसुनावणी होऊ नये त्यासाठी उलगुलान ब्रिगेड हे खंबीरपणे सर्व गाववाल्यांच्या बाजूने उभं आहे. मान ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत अंतर्गत येत असताना थेट सरपंच आपल्या आदिवासी समाजाचा आहे आणि या ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय जो त्यांचा ठराव पास केलेला आहे त्या ठरावाचं कुठेतरी उल्लंघन होते असं वाटत नाही? नक्कीच होते. पहा, समता जजमेंट आहे आदिवासी बाजूने दिलेलं सुप्रीम कोर्टाचं समता जजमेंट म्हणते की आदिवासीची ग्रामसभा जी आहे 5वी अनुसूचीमधली त्या ग्रामसभेच्या परमिशन शिवाय कुठलाही प्रोजेक्ट कुठलंही कार्य होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर नियमगिरी हे जजमेंट आहे. ओडिसामध्ये बॉक्साईटचा मोठा प्रोजेक्ट येणार होता. अग्रवाल बॉक्साईटचा किंग जगामध्ये म्हटला जातोय. तर त्याने हजारो करोडचा प्रोजेक्ट तिथे राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या वेळेला पेसा ग्रामपंचायतने त्याला विरोध केला सुप्रीम कोर्टाने गावांच्या सोबत
निर्णय दिला की जर ग्रामसभेचा विरोध जर असेल तर हा प्रोजेक्ट तुम्ही करू शकत नाहीत आणि तो प्रोजेक्ट रद्द झाला. म्हणजे पेसा अनुसूचित क्षेत्र हे इतकं प्रभावी आहे आणि त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैव आमचं हे आहे की आमच्या जिल्ह्याला जे मिळालेले प्रशासकीय अधिकारी आहेत की त्यांना अनुसूचित क्षेत्राचा अभ्यास नाही, असं मी ह्या तुमच्या माध्यमातून नक्कीच सांगतोय. कारण की कलेक्टर मॅडमकडे काल बसलेले असताना कलेक्टर मॅडम बोलतात की ग्रामसभा काहीही ठराव करतात. म्हणजे याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असं तर नाही ना की आदिवासी अडाणी आहेत, आदिवासी अशिक्षित आहेत की ते पिऊन ठराव करतात. आदिवासीने केलेला ठराव हा सर्वोच्च आहे, असं संविधानिक आम्हाला अधिकार आहे तो, आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे की ग्रामसभेचा निर्णय ठराव हा सर्वोच्च असेल. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुमूल जिल्हा म्हणून ओळख आहे ज्यामध्ये 100% आदिवासी जमात आहे. मग प्रत्येक वेळेला आदिवासी समाजालाच मोर्चा निदर्शने का करावं लागतात, काय म्हणतात? हो, हे खूप दुर्दैव आहे. कारण की आपलीच मोरी आणि चोरी हे जे आहे तशी पद्धत आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये आहे. याच्यामध्ये कसं झालेलं आहे की समाजामध्ये सुद्धा एकजूट फार थोडी कमी आहे आणि म्हणून आपल्या हक्काचं जो ऑलरेडी आम्हाला हक्क दिलेला आहे, संविधानिक हक्क आहे, आणि या हक्कासाठी आम्हाला हे लढावं लागतं. हे खूप आमच्यासाठी खूप दुर्दैवाची बाब आहे. आपण या ठिकाणी मोर्चा काढलेले आहात हा बेकायदेशीर प्रकल्प थांबवण्यासाठी. समजा प्रशासनाला धुगारून त्यांचे पाय म्हणजे त्या नियमाची पायमल्ली करून जर हा प्रकल्प झालाच तर येत्या काळामध्ये तुमच्याकडून काय उद्रेक असेल? उलगुलान ब्रिगेड हे संपूर्ण गाववाल्यांच्या सोबत तर आहेच आणि शासनाकडे आम्ही याचा पाठपुरावा करू आणि यांच्या विरोधामध्ये वेळ प्रसंगी जर पिटिशन दाखल करावे लागले तर आम्ही करणारच. कारण की अनुसूचित क्षेत्रामध्ये आमच्या आदिवासीचा हक्क जर हे घेत असतील, जर पायमल्ली करत असतील तर मात्र हे कंपनीचा मालक आणि प्रशासन अधिकारी की याला जो दुजोरा दिलेला आहे त्यांना सुद्धा आम्ही कोर्टामध्ये खिचणार. नक्कीच या ठिकाणी म्हणजे पाहायला मिळत आहे की विराज प्रोफाईल कंपनीच्या जे काही बेकायदेशीर या ठिकाणी कारभार चालू आहे. आदिवासी पेसा कायदा अंतर्गत ही ग्रामपंचायत असल्या कारणाने जर या नियमांची पायमल्ली होऊन जर पुढे जर हा विस्तार झाला तर येत्या काळापर्यंत मोठा उद्रेक होणार आहे, असं उलगुलान ब्रिगेड यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी मागणी होत आहे. कॅमेरामॅन सुनील शिलासह सिद्धेश जाधव, आपले न्यूज बोईसर. आपल्यासोबत आहेत इथल्या मान गावातील ग्रामस्थ, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, काय म्हणाल, काय तुमच्या समस्या? आता मी थोडंसं बोर केली, 26-27 हजार रुपये लागले. 100 फूट मी बोर केले, त्याच्यात 60 फूट आम्ही पाईप पण टाकलं, तरी पाणी ते प्यायसारखं नाही. येतात काम करणारे ते म्हणतात बाबा तुमचं पाणी एकदम खराब आहे, पिण्यासारखं नाही, पाणी पण एकदम वास येतोय. म्हणजे हे 30,000 पर्यंत आम्ही खर्च करून तरी आम्हाला पाण्याचं काही व्यवस्थित भेटत नाही. मग आम्ही विनंती करतो की बाबा आमचं पाणी चांगलं राहून द्या, काही असं काम करू नका तुम्ही की आम्हाला इथून पळून जावं लागेल. तुम्हाला असं म्हणायचं आहे की या विराज प्रोफाईल कंपनीचा जो दूषित पाणी जातो तो जमिनीमध्ये बोलल्यानंतर तुमच्या बोरिंग आणि विहिरीला तसा पाणी खराब येतंय. कारण बोर केली, आता केली तरी पण पाणी चांगलं यायला पाहिजे. म्हणजे अजून तो चालू पण नाही झालं ते एवढा खराब येतोय. जेव्हा तो बोर करून ते चालू करतील तेव्हा किती खराब पाणी येईल. म्हणजे आम्हाला आंघोळ करायला पाणी नाही, प्यायचं पाणी नाही राहणार, किती त्रास होईल. आम्हाला पाण्याबद्दल जे आम्हाला त्रास होतोय त्याच्याबद्दल सांगायचं की बाबा इथं तुम्ही काही असं केमिकलचं पाणी जे तुम्ही सोडणार आहे ते सोडू नका, आमचं पाणी चांगलं राहून द्या. कारण आम्ही पण इकडे जिवंत राहायचं आहे. कारण या देशात आम्ही आलोय, कमवताय, खाताय, आमचं स्वतःचं गाव आहे आणि इथं पाणी नाही भेटलं तर आम्ही कुठे जायचं? MIDCचं पाणी पण लवकर येत नाही, आमच्याकडे लाईट पण नाही सध्या. मग आम्ही पाणी कुठून आणायचं? MIDCचं पाणी आम्हाला द्या, मग तुम्ही MIDCचं पाणी घेऊन बोर खणा ना, कशाला गरीब लोकांना त्रास देतात? मावशी, तुला काय म्हणायचं आहे? आमच्या गेल्या वर्षी त्या ग्रामपंचायतला बोरिंग मारलाय ना, तर त्या पाणी खराब होतं. आमची विहीर पिण्यासारखं पाणी नाहीये. हा नाही, आमची विहीर पण आहे, त्याच्यात पण आता हे व्याट पाणी जातं त्या मुरतात ना त्याच्यात, त्याच्यावर खराब झालंय. आमची स्वतःची विहीर आहे. म्हणजे एकंदरीत हेच दिसतंय की इथल्या ग्रामस्थांचं एकच मत आहे की जो पाणी आहे बोरिंग मारून सुद्धा तो बोरिंगला जो पाणी येतो तो दूषित पाणी आहे, जो आरोग्यासाठी हानिकारक पाणी आहे, अशा येथील अनेक ग्रामस्थांच्या समस्या आहेत.